मी गावाकडे गेले होते तेव्हा ही अशी भोपळ्याची पानं मी तोडून आणली। तर निसर्ग बरंच काही आपल्याला देत असतो आणि बऱ्याच जणांना याची माहिती असते आणि बऱ्याच जणांना याची माहिती नसते सुद्धा। तर ही लाल भोपळा जो आहे जो आपण सांबरमध्ये वापरतो, घाऱ्या करायला वापरतो, सूप बनवता येतं, अशाच या भोपळ्याची ही पान आहे। तर ही पानं कशी खुडायची, हा भोपळाचा वेल कसा दिसतो हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। अगदी फार कमी मसाल्यात झटपट होणारा हा भाजीचा प्रकार आहे आणि यावरती कोणत्याही प्रकारचं विशेष म्हणजे केमिकल नाही आहे। तुम्ही रोज म्हणलं तरी रोज तुम्ही ही भाजी खाऊ शकता। आमच्या गावाकडे ना आमच्या दरवाजामध्येच याचा वेल आहे। जर का आम्हाला भाजीला काय नसेल किंवा एखादी भाजी सुकी बनवायला काय नसेल तर आम्ही पटकन जातो आणि त्या वेलाची पानं तोडून आणतो आणि छान अशी ही भाजी बनवतो। तर याचा डिटेल व्हिडिओ मी स्वाद रेसिपी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे। चॅनल सर्च करत असताना मात्र स्वाद रेसिपी शमा शिकलकर असं सर्च करा, म्हणजे चॅनल पटकन सर्चिंगमध्ये येईल। सोबतच फेसबुक आणि